चपाती आणि बटाट्याची भाजी अगदी साध्या सोप्या पद्धतीने कमी सामानामध्ये कशी करायची ते बघू. तर बटाट्याचं टरपाल काढून बटाटा कट करून फोडी करून घ्यायच्या. इथे कढई गरम करायला ठेवली. 1 वाटी तेल टाकायचं. 1 चमचाभर राई टाकायची. 1 चमचाभर जिरे टाकायचे. कढीपत्ता, अर्धी वाटी किसलेलं खोबरं टाकायचे. त्याच्यामध्ये फोडी टाकून घ्यायच्या. तर असं सगळीकडून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. चवीपुरतं मीठ टाकायचं. मीठ फोडीवरच टाकल्या फोडी पाण्यामध्ये लवकर शिजतात. अर्धी वाटी लाल तिखट, कोथिंबीर, 3 ते 4 मिनटं असंच हलवायचं तेल सुटेपर्यंत. तेल सुटले आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. छान रंग पण आलाय भाजीला. पाणी ओतून घ्यायचं. 2 ग्लास पाणी ओतलंय. भाजी शिजत आल्यापासून शेंगदाण्याचा बारीक कुट्टा टाकायचा आहे. छान तरी आली भाजीला मस्त. भाजी शिजली. आता चपाती करून घ्यायची. चपातीचा असा उंडा करून घ्यायचा आहे. असं लाटून घ्यायचं. आधी तेल लावायचं. तेलावर सगळीकडून पीठ टाकून घ्यायचं आणि अशी मिऱ्या करून घ्यायच्या. आता लाटून घ्यायचं असं सगळीकडून. तुम्ही जर नवीन असला, चॅनलला सबस्क्राईब केलं नसलं तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. तवा गरम झाला. आता चपाती टाकून घ्यायची. असे बबल्स आल्यापासून चपातीची पलटी करून घ्यायची. पुन्हा भेटू असेच एका रेसिपीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.